नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांच्या भक्तीची आणि परंपरेची भूमी आहे. आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जातात, तर जगभरातून भाविक शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी येतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, जी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया. नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नकाशावर एक फेरफटका मारूया. ही एक अशी व्हर्च्युअल यात्रा आहे ज्यात आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आणि ती नेमकी कोणत्या जिल्ह्यात आहे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कधी विचार केलाय का की महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नकाशावर नेमकं काय असेल? कारण इथल्या प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळी श्रद्धा आणि एक वेगळी परंपरा आहे. चला तर मग या नकाशावरची काही महत्त्वाची ठिकाण आपण शोधूया. आपल्या यात्रेची सुरुवात आपण राज्याच्या पूर्वेकडील भागाकडून म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यातून करणार आहोत. या भूमीचा संबंध थेट रामायणाशी आहे, कारण आपलं पहिलं ठिकाण प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. हे ठिकाण आहे नागपूर जिल्ह्यातील तल. रामटेक असं मानलं जातं की वनवासात असताना प्रभू श्रीरामांनी याच ठिकाणी विश्राम केला होता आणि म्हणूनच या जागेला रामटेक असं नाव मिळालं आणि हे एक मोठं तीर्थक्षेत्र बनलं. बरं, विदर्भातून आता आपण वळतोय मराठवाड्याकडे. इथे आहे माहूर देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक अतिशय महत्त्वाचं स्थान. या जागेला प्रचंड धार्मिक महत्त्व आहे, हे नक्की. हो, हे माहूर नांदेड जिल्ह्यात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रातल्या देवींच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्णपीठ आहे. इथे रेणुका मातेचे वास्तव्य आहे. यानंतर आपण येतोय बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावला. संत गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं हे ठिकाण आज लाखो भाविकांचं एक मोठं श्रद्धास्थान बनलं आहे. आता आपला पुढचा थांबा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण. ही संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी मानली जाते. संत एकनाथ महाराज की जय हा जयघोष इथे कायम ऐकू येतो. चला आता उत्तर महाराष्ट्राकडे जाऊया. अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे गाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे, कारण इथल्या लोकांचा शनिदेवावर इतकी श्रद्धा आहे की अनेक घरांना आजही दरवाजे किंवा कुलूप नाहीत. आणि आता बोलूया महाराष्ट्रातील प्रसिद्ध 3.5 शक्तिपीठांपैकी आणखी एक शक्तिपीठाबद्दल. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड 60 डोंगरांमध्ये वसलेले हे देवीचं जागृत देवस्थान मानलं जातं. चला आता आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळूया. हा भाग म्हणजे वारकरी संप्रदायाचं हृदयच म्हणावं लागेल. पुणे जिल्ह्यातील देहू संत तुकाराम महाराजांचं पवित्र स्थान. आळंदी संत ज्ञानेश्वर माऊलीची समाधी इथे आहे. जेजुरी खंडोबा देवीचं प्रसिद्ध देवस्थान, जिथे संपूर्ण परिसर हळदीने पिवळा होऊन जातो. आता आपण पोहोचलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर. याला दख्खनचा राजा असंही म्हटलं जातं. आता आपण महाराष्ट्रातील 2 सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ज्यांच्यात विद्यार्थ्यांचा नेहमी गोंधळ होतो, नीट लक्षात ठेवा. पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात आहे आणि तुळजापूर हे धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. हा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो. पंढरपूर भगवान विठ्ठलाचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि तुळजापूर आई तुळजाभवानीचं शक्तिपीठ. मित्रांनो, सगळ्या तीर्थक्षेत्राकडे पाहिल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते. रामटेकापासून पंढरपुरापर्यंत आणि माहूर पासून सप्तशृंगी पर्यंत ही सगळी ठिकाण महाराष्ट्राला एका अदृश्य आध्यात्मिक धाग्यात बांधून ठेवतात. आणि शेवटी एक छोटासा प्रश्न, ही तीर्थक्षेत्र फक्त देवदर्शनासाठी ठिकाण आहेत की महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळख? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच MPSC स्पेशल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.